श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. येत्या 4 ऑगस्टला म्हणजेच रविवारी आहे दीप अमावस्या. याला काही भागांमध्ये आषाढ अमावस्या, काही भागांमध्ये गटारी अमावस्या, काही भागांमध्ये दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. या अमावस्येच्या तिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी काही उपाय करायचे असतात. अमावस्या ही तिथी पूर्णपणे आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असते आणि आपल्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी आपण अमावस्या तिथीच्या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा करू शकतो. आता आषाढ जो महिना आहे ना, तर त्या महिन्यामध्ये आपण भरपूर अशी आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. आपण सुवासिन वगैरे जीव घालत असतो. त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर त्यातलाच एक उपाय आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं असतं. श्रावणाची चाहूल याच दिवसापासून लागत असते आणि आपल्याला या दिवशी पूर्ण आपल्या दिव्यांची पूजा करायची असते. आपल्या घरामध्ये जे रोज दिवे तेवत असतात तर त्यांचं पूजन आपल्याला या दिवसापासून करायचं असतं. म्हणजेच काय, तर या दिवशी आपल्या घरातील संपूर्ण दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर त्यांचं पूजन तुम्हाला आघाड्याची पानं, पिवळी फुलं, गजरा या प्रकारच्या सर्व वस्तूंनी करायचं आहे. आघाड्याची पानं आणि दुर्वा अतिशय महत्त्वाचे असतात. या दिव्यांचं पूजनासाठी गव्हाच्या कणकेचे 5 दिवे तयार करायचे आहेत आणि त्या 5 दिव्यांनी आपल्या घरातील या मुख्य दिव्यांना आपल्याला ओवाळायचं आहे. आणि याच गव्हाच्या कणकेच्या 5 दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातील मुलांना सुद्धा ओवाळायचं आहे. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, धैर्य वाढावे यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. त्यानंतर आता आपल्याला आपल्या पितरांसाठी काय काय करायचं आहे बघा. आषाढ महिना जो आहे तर तो सूर्याच्या अधिपत्याखाली येत असतो. तर या आषाढ महिन्यामध्ये जर आपल्याला सूर्यपूजन म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं जमलं नसेल तर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायचे, स्वच्छ सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी सुद्धा आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. मग काय करायचं, एक तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये काळे तीळ आणि थोडीशी कुशा टाकायची आहे. कुशा नसेल तरीही चालेल, फक्त काळे तेल टाकू शकता. आणि हे जे अर्घ्य आहे तर ते दक्षिण दिशेला तुम्हाला टाकायचं आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि दक्षिण दिशेला तुम्हाला हे अर्घ्य टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या पितरांसाठी कुत्र्याला तुम्हाला काही वस्तू खाऊ घालायच्या आहे. आता हा जो कुत्रा आहे तर तो शक्यतो करून काळ्याच रंगाचा असावा, हे नेहमी लक्षात ठेवा. संपूर्ण काळ्या रंगाचा जर कुत्रा असेल तर अतिशय उत्तम. आता नसेलच तर तुमच्या आजूबाजूला जे कोणता कुत्रा असेल तर त्याच्यासमोर तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. काय करायचं आहे बघा, तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे. त्या चपातीला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे. आता हे चपातीचं पीठ मळत असताना त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही. अळणी चपाती तयार करायची आहे आणि तुमच्या मधलं बोट आहे, मधल्या बोटाच्या शेजारील बोटाने म्हणजेच अंगठ्याच्या शेजारील बोटाने तुम्हाला त्या चपातीवरती एक आडवी रेषा मोहरीच्या तेलाने तुम्हाला ओढायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कुत्रा असेल ना तर तिथे जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी चपाती आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती कधीच कोणतंच दुःख, संकट, अडचणी येऊन देऊ नको, घरातील दारिद्र्य दूर कर. आपण कुत्र्याला काही घास किंवा काही अमावस्येच्या दिवशी का घालत असतो, तर आपल्या घरावरती कधीच कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये, शनीच्या 7.5 किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही ग्रहदोषाचा त्रास आहे तर तो दूर व्हावा यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते अमावस्येच्या दिवशी करायचे असतात. तर नक्की तुम्ही या दीप अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला ही जी चपाती आहे तर ती खाऊ घाला. आता मोहरीचं तेल नसेल तर साधी चपाती म्हणजे बिना मिठाची चपाती करा आणि ती खाऊ घाला. पण शक्यतो करून मोहरीच्या तेल जर असेल ना तर अतिशय उत्तम. मोहरीच्या तेलामध्ये आपल्या घरातील दारिद्र्य संपवण्याची ताकद असते. तर नक्की तुम्ही हा अगदी साधा सोपा जो उपाय तो करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. हा उपाय तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा. तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये करा आणि तुम्हाला तिथेच
ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष आहेत तर ते सर्व संपून जाऊ दे आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. करा, नक्कीच फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.